नमस्कार, मी सुवर्णा. बातमी आणि बरंच काही या बुलेटिनमध्ये स्वागत. भारतीय दूतावासाकडून नव्या सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. युक्रेन आणि रशियातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाकडून या नव्या सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. खार्किवमधील भारतीयांकरता ही सूचना आहे. ट्विटरवर एक फॉर्म जारी करण्यात आलेला आहे. खार्किव आणि खार्किवच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये जे भारतीय नागरिक अडकून पडलेले आहेत किंवा त्यांनी तिथे आश्रय घेतलेला आहे त्या सगळ्यांकरता ट्विटरवर एक फॉर्म जारी करण्यात आलेला आहे. फॉर्ममध्ये सगळा तपशील भरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. हे कशासाठी तर कुठे कुठे कुठले भारतीय अडकलेले आहेत आणि त्यांना कसं बाहेर काढता येईल यासाठीचे हे फॉर्म आहेत. ट्विटरवरून ते फॉर्म घ्या आणि लवकरात लवकर भरून भारतीय दूतावासापर्यंत कसे पोहोचतील हे बघा. खार्किवमधील आणि पिसोचिनमधील भारतीय नागरिकांकरता हा फॉर्म आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर विदेश मंत्रालय म्हणजे परदेश मंत्रालयाची आजही एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून 6,000हून अधिक भारतीयांना मायदेशी आणण्यात आलंय. तर तिकडे खार्किव सोडून आतापर्यंत जवळपास 1,000 भारतीय नागरिक पिसोचिनला पोहोचलेत अशी माहिती समोर आलेली आहे. MEAचे प्रवक्ते अरिंदम बगाजे यांनी ही माहिती दिलेली आहे. दरम्यान युक्रेनमध्ये कुठल्याही भारतीय नागरिकाला डांबून ठेवण्यात आलेलं नाही अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे सध्या एकूण 18,000 भारतीयांनी युक्रेन सोडलेलं आहे. ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून गेल्या 24 तासात 15 विमानं भारतीयांच्या रेस्क्यू करता दाखल झालेली आहेत. पुढील 24 तासात 18 विमानं भारतात परतणार आहेत अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. ही खूप महत्त्वाची माहिती आहे. MEA तर्फे ही माहिती देण्यात आलेली आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा. One day, bringing back more than 3,000 Indians. So with this, it takes the total number of flights under Operation Ganga to 30, if I remember correctly. And I think that so we have brought back around 6,400 Indian citizens. The total number of Indians who have left Ukraine since our advisories were issued, we estimate is now near 18,000. Okay, so I think yesterday it was around nearly 17,000 and today is nearly 18. Yeah, today is about 18,000. During the next 24 hours, which is the time frame usually we're projecting, 18 flights have been scheduled. So it was 15 flights. May I request my cell phones, please? During the last 24 hours, we had 15 flights, and the next 24 hours, we are expecting 18 flights. Of these, 3 would be Indian Air Force C-17 flights. It's a dynamic situation. I wanted to emphasize that we are in touch with Ukrainian and Russian authorities to look at or examine the modalities of seeing how we can evacuate from both Kharkiv and Sumy and other cities that may be required. Yesterday in Kharkiv, we issued an advisory for all Indians to leave the city by 6 p.m. local time. Pursuant to this, a large number of students left and are currently in the nearby city of Pisochin. We estimate this number to be around 1,000 people there. We are currently looking at transportation options to move them from there. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमध्ये युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव या प्रसंगी पंतप्रधानांना सांगितले. वाराणसीसह उत्तर प्रदेशातील इतर भागांमधूनही विद्यार्थी-विद्यार्थिनी आलेल्या होत्या. यावेळी मायदेशात परतलेल्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना आपले अनुभव सांगितले, त्यांचे आभारही मानले. दरम्यान ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत भारतीय हवाई दलाच्या रोमानिया, हंगेरी आणि पोलंडच्या हवाई क्षेत्रातून मायदेशी या सगळ्यांना आणलं गेलेलं आहे. आर्मी देखेगी तो आपके केवल तिरंगे से वो आपको टच भी नहीं करेगी और सर ये मेरे लिए बहुत बड़ी बात है. जो अदर कंट्रीज के बच्चे थे, नाइजीरियन, मोरक्कन, वो सब हमारे झंडे उम्मीद मिला कि वापस इंडिया जा पाएंगे. ऑल थैंक्स टू इंडियन गवर्नमेंट. शायद ही हमारे लिए फ्लाइट
रशियानं युक्रेनची राजधानी कीववर केलेल्या भीषण हल्ल्यामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. कोसळलेल्या इमारती आणि घरांमध्ये अडकलेल्या मुलांची सुटका करण्यात आलेली आहे. सुमारे 400 मुलं आणि महिलांची सुटका करण्यात आली आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याचा चिमुरड्यांना नाहक फटका बसतो आहे. Маленька, все добре, не переживай, все хорошо. Зараз мама тут. Обережно. Руку. Все, не бійтесь, ви під охороною. ही दृश्य आहेत मुलं आणि महिलांची सुटका केल्यानंतरची. त्या महिलांची आणि मुलांची सुटका केल्यानंतर या जवानांना सुद्धा हायसं वाटलं, Привіт. समाधान वाटलं की आपण या सगळ्यांना वाचवू शकलो. खार्किवची दृश्य बघणार आहोत. अंगावर काटा आणणारी खार्किवची दृश्य आहेत. खार्किवमध्ये रशियानं केलेल्या मिसाईल हल्ल्याची दृश्य मोबाईलमध्ये कैद झाली. एका नागरिकानं ही हल्ल्याची दृश्य शूट केलेली आहे. हल्ल्यानंतर इमारत कोसळली आणि तिथं भीषण आग लागली. ही दृश्य बघून काळजाचा ठोका चुकू शकतो, हृदयाचा थरकाप उडू शकतो. भयान अशी परिस्थिती खार्किवमध्ये आहे आणि कीवमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. मोबाईलमध्ये शूट केलेली अनेक दृश्य आपण पाहू शकतोय. त्यातलंच हे एक दृश्य आहे. का नागरिकांना मोबाईलमध्ये कैद केले. मिसाईल हल्ला केल्यानंतर इमारत तर कोसळली, पण या इमारतीला आग सुद्धा लागली. Пизда, блядь! Ёбаные суки, блядь! О, сука! Твою мать! युक्रेनची खार्किव ही सेकंड लार्जेस्ट सिटी आहे, पण राजधानीचं शहर कीव शहरात सुद्धा क्षेपणास्त्र वर्षाव सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या निंभोरे कुटुंबाची चिंता त्यामुळे वाढलेली आहे. कारण डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन युक्रेनमध्ये कीव या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कुटुंबाचा मुलगा लोकेश गेलेला आहे. सध्या तो आउट ऑफ रेंज आहे. मागील अनेक तासांपासून त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे कुटुंबियांना हे सांगताना अश्रू अनावर होत आहेत. माझ्या मुलाशी असं काही संपर्क झालेला नाही आणि काही जास्त बोलताही आलेलं नाही आहे. कारण तिथं नेटवर्क नसल्यामुळे माझ्या मुलाशी माझा संपर्क होऊ शकलेला नाही आहे. फक्त तो मेसेज करायचा तेवढंच आमचं त्याच्याशी बोलणं झालेलं आहे. आज तो बाँड्रीला पोचला 5:30 वाजेला, तेव्हा त्याचं माझं बोलणं झालेलं आहे. तेवढं जरा म्हणजे सेफ आहे एवढं खात्री आहे की तो व्यवस्थित आहेत. तेव्हा जरासं थोडंसं धीर आलेला आहे. युक्रेनमध्ये कीव या ठिकाणी MBBS शिक्षणासाठी गेलेला असून तो 4थ्या वर्षामध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. आणि हे जे महायुद्ध सुरू झालेलं आहे त्या महायुद्धामध्ये 5-6 दिवसापासून तो सध्या त्या ठिकाणी बंकरमध्ये वास्तव्याला होता. तो प्रवेशाला निघालेला असून त्याचा माझा संपर्क आता सध्या एक 12 तासापासून झालेला नाही. अजूनही मुलाच्या माहितीप्रमाणे त्यानं सांगितलं होतं की आम्हाला कोणत्याही प्रकारची अजून मदत मिळालेली नाही. युक्रेन इथं MBBSचं शिक्षण घेण्यासाठी गेलेला लोकेश याचाशी संपर्क न होऊ शकल्याने भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार लोकेश विजय निंभोरे हा विद्यार्थी कीव युक्रेनमध्ये बॉर्डरपर्यंत सुखरूप पोहोचलेला आहे. बॉर्डरवर पोहोचेपर्यंत तो सतत पालकांच्या संपर्कात होता, पण त्यानंतर मात्र त्याचा संपर्क तुटलाय. मुलाच्या चिंतेनं व्याकुळ झालेले कुटुंबीय सध्या एकमेकांना हिंमत देण्याचं काम करतायत. कर्नाटकमधील विद्यार्थी नवीन शेखरप्पाचा युक्रेनमध्ये मृत्यू झाल्यानंतर निंभोरे कुटुंब आणखीनच धास्तावलंय. लोकेशच्या चिंतेनं त्याच्या आईची प्रकृती बिघडू लागलेली आहे. त्यामुळे लोकेश कधी एकदा परत येतोय याकडे त्याच्या कुटुंबाच्या नजरा आहेत. त्याने स्टार्टिंगला स्वतःच्या रिस्कवरती त्यांनी एक कार बुक केली आणि तिथनं मग ते स्टेशनला गेले आणि तिथनं मग स्टेशनमधून ट्रेनमधून ते बॉर्डरपर्यंत पोहोचले आणि मग आता त्यांनी बॉर्डर क्रॉस केली आणि आता तो तिकडे सेफ. आता त्याचा काहीच आयडिया नाही अजून. इम्तियाज अहमद आमचे प्रतिनिधी, ज्यांचा हा रिपोर्ट आपण बघत होतो. निंभोरे संदर्भातली बातमी समोर येते. आता पुढे जाऊया. युक्रेन इथं MBBSचे शिक्षण घेण्याकरता गेलेला यशपाल हा ठाण्यातला पहिला विद्यार्थी आता घरी परतलाय. घरी परतल्यानं त्याच्या घरचे आनंदून गेलेले आहेत, पण घरी आल्यानंतर त्याच्या घरच्यांना अश्रू काही थांबत नाही आहेत. युद्धजन्य परिस्थितीत आपला जीव वाचवणं हेच महत्त्वाचं वाटतं असं यशपाल सांगतो.
मैं ठीक हूँ, मैं ऐसा यहाँ पर हूँ, मैं इस वक्त बॉर्डर पे हूँ, बॉर्डर की लाइन में खड़ा हूँ, खाना मैंने खा लिया है, अगर जितना भी खाना मुझे मिलता था उतना खा लिया मैंने, एंड मैं सो रहा हूँ या फिर मैं यहाँ ट्रैवल कर रहा हूँ, बस इतना मैसेज करता था और फ़ोन फिर अपना स्विच ऑफ कर देता था मैं। कैसे भी करके मैंने लगभग एक फुल चार्ज को मैंने 2-3 दिन तक लगातार अपने फ़ोन से खींचा है, एंड बस वो मुझे काफ़ी मुश्किल लगा था उस वक्त कि मैं अपने पेरेंट्स से सही से ये भी नहीं कह पा रहा हूँ कि मैं यहाँ पर ऐसा हूँ, एंड ना उनको देख पा रहा था इतने दिनों से, ना उनकी आवाज़ सुनी, तो मुझे अंदर से बहुत बहुत बुरा और बहुत खाली फील हो रहा था और डर भी लग रहा था कि आगे क्या होगा, क्या मैं देख पाऊँगा या नहीं। बहुत खुशी है हम लोग को कि आया है, पर जिस परिस्थिति से निकल के आया है, जो वो स्टोरी मतलब बता रहा है अपनी जो घटना है, 6 दिन 6 रातें विदाउट सोए, खाना मिला नहीं मिला, वो सब सुन के तो मतलब हमारे रोए खड़े होते हैं। एंड यही प्रे करते हैं कि ईश्वर सभी बच्चों को जल्द से जल्द वापस अपने पेरेंट्स के पास ले जाए। बहुत टफ है ये बोलना, बहुत ही टफ है, शायद वर्ड नहीं है। एज अ मदर और एज अ सिंगल चाइल्ड, इकलौता लड़का है मेरा, बहुत टफ था। 6 रात 5 दिन उसने, और मेन प्रॉब्लम था कांटेक्ट नहीं हो पा रहा था। 12 घंटे पे एक मैसेज आ रहा था या वॉइस मैसेज डालता, क्योंकि उसके नेटवर्क या मोबाइल चार्ज जो प्रॉब्लम हो रहा था उसकी वजह से वो कॉन्टॅक्ट नाही कर। अशी परिस्थिती कुणावरच येऊ नये, पण युक्रेनमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा फटका जो या भारतीय विद्यार्थ्यांना बसतोय, जे आलेले आहेत त्यांचं स्वागत, जे आलेले नाहीत त्यांच्यासाठी भारत सरकार पूर्ण प्रयत्न करतंय की प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक भारतीय भारतात परत येईल। रशिया युद्धात तब्बल 18,000 भारतीय वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी अडकून पडलेत। भारतीय पालक हतबल झालेत, पण या निमित्तानं भारतीय मुलं बाहेरच्या देशात शिकायलाच का जातात हा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला, त्याची चर्चा होऊ लागली। तर त्याचं उत्तर हे आपल्याकडील महागड्या मेडिकल शिक्षणात सापडतं। म्हणूनच आता राज्याचे वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी युक्रेन आणि महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण शुल्कामध्ये तफावत कमी करण्याकरता अभ्यास समिती नेमणार असल्याचं म्हटलेलं आहे। पण हे खरंच शक्य आहे का आणि त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भातला एक रिपोर्ट पाहूयात। रशियानं आक्रमण केलेल्या युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकलेत। युक्रेनमध्ये अडकलेल्या शेकडो मुलांचे हाल पाहून ही मुलं इतक्या लांब परदेशात शिकायला गेलीच कशासाठी असा प्रश्न सोशल मीडियावरून विचारला जातोय। तर त्याचं कारण उघड आहे। भारतातलं खाजगी कॉलेजमधील वैद्यकीय शिक्षण महागडं आहे। भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये फी कमी असते। महाराष्ट्रातील MBBS खाजगी मेडिकल कॉलेजची एका वर्षाची फी 20 ते 22 लाखाच्या घरात जाते, तर युक्रेनमध्ये तेवढ्याच पैशात MBBS ची संपूर्ण डिग्रीच हातात पडते। भारतात मागणीच्या तुलनेत MBBSच्या कमी जागा आहेत। या सर्व बाबींमुळे हजारो मुलं परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊ लागली आहेत। मात्र यातून खरंच गुंतवणूकपूर्वक शिक्षण मिळतं का याचं उत्तर जाणकार काय देतात तुम्हीच पहा। आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं तर एक अराउंड 6-7 लाखापासून ते 12-13 लाख प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि डीममध्ये बघितलं तर 10 पासून 25-26 लाखापर्यंत फीस आहे। बाहेरच्या देशांमध्ये गेलं 1.5 लाख 2 लाख 3 लाख रुपये फीस आहे। आता या लेवलमध्ये तुम्हाला फीसला जायला आता 2 कारणं, एक कारण आहे की तिथे क्वालिटी पण तितकी चांगली नाही आहे, हे पण आपल्याला एकदा ऍक्सेप्ट करायला पाहिजे आधी। स्वदेशी आणि विदेशी वैद्यकीय शैक्षणिक शुल्कातील तफावत कमी करण्यासाठी अभ्यास गट नेमणार असल्याचं अमित देशमुखांनी म्हटलंय। मला असं वाटतं की शासनाला हा जो विषय आहे युक्रेन रशिया वैद्यकीय शिक्षणाची फी आणि एकंदरीत फी स्ट्रक्चर याची नोंद आम्ही घेतलेली आणि तो नोंद घेण्यासारखाच मुद्दा आहे आणि याचं अवलोकन देखील करायला आम्ही सचिवालयामध्ये सूचना दिलेल्या आहेत। दरम्यान वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी सरकारनं सरळ नामांकित खासगी हॉस्पिटल्सना मेडिकल कॉलेजेस काढण्याची परवानगी द्यावी अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे। प्रत्येकाला अटॅच करा एक मेडिकल कॉलेज, प्रत्येकाला एक मेडिकल कॉलेज अटेंड करा, ते रन करतात आहे। त्यांना काय लागणार आहे, कोणते क्लासरूम लागणार आहे, कुठेही मिळतात क्लासरूम। आज बरेचसे कॉलेजेस आहे, बिल्डिंग्स आहे, तिथे मेडिकल कॉलेजमध्ये थ्योरी शिकवा आणि हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल द्या। बिलकुल पॉसिबल आहे सगळ्या गोष्टी।
देशात खासगी शिक्षण सम्राटांकडून वैद्यकीय शिक्षणात मोठ्या प्रमाणात नफेखोरी केली जात असल्याचा आरोप अनेक पालकांनी केलाय. तिकडं मुलं का जातात त्याचं मुख्य कारण आहे ती म्हणजे इथल्या पालकाला फी परवडत नाही आणि आपल्याकडची सिस्टीम आहे ती इथं जे संस्थाचालक आहेत मेडिकल एज्युकेशनमधल्या त्या संस्थाचालकाचं एक मोठं नेक्सस आहे. खरं तर मेडिकल एज्युकेशन हे जे मंत्रालय आहे ते मंत्री चालवत नसून हे संस्थाचालक चालवत असल्यामुळं आपल्या भागामध्ये मेडिकल एज्युकेशनसाठी सामान्य माणसाला जागा नाही म्हणून मुलं जात आहेत. देशात आज मितीला MBBSच्या 84,000 जागा या नीट परीक्षेमार्फत भरल्या जातात आणि नीट परीक्षेला दरवर्षी 15 लाख मुलं बसतात. यावरून या क्षेत्रातली जीवघेणी स्पर्धा सहज लक्षात येते. हीच स्पर्धा कमी करायची असेल तर एकतर मेडिकलच्या जागा वाढवण्यासोबतच खासगी शिक्षण सम्राटांच्या नफेखोरीलाही शासनाला चाप लावावा लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या स्पेशल रिपोर्टसह बातमी आणि बरंच काही या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे या युक्रेन आणि रशियाच्या युद्धजन्य परिस्थितीच्या बातम्या बघता बघता कोरोना संदर्भातले नियम पाळायला विसरू नका. कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचे नियम स्वतःही पाळा, इतरांनाही त्याची आठवण करून द्या. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा, म्हणजे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. येत आहेत आणि